चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहून सर्वांचे रायझिंग स्टार परभणीवर करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती, जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची। ज्या माहितीच्या अनुसार जर आपण सर्वांनी मेहंदीचा वापर उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी केला तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो कडक उन्हापासून आपल्या कोंबड्यांचं व पिल्लांचं संरक्षण होते। मेहंदीमुळे उन्हाळ्यात कोंबड्यांचा व पिल्लांचा 100% वाचतो या ठिकाणी जीव। पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की मेहंदीमध्ये असा कोणता कंटेंट आहे की ज्याच्यामुळे कोंबड्यांचा व पिल्लांचा जीव उन्हाळ्यात वाचू शकतो। या मेहंदीचा वापर का, कधी व कशा पद्धतीने करायचा, चला तर मग या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देतो आणि हेही समजावून सांगतो की मेहंदीचा वापर जर जास्त प्रमाणात झाला तर याचा काही प्रतिकूल परिणाम कोंबड्यांवरती होत तर नाही ना। या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, जी माहिती आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची, ज्या माहितीचा उपयोग व्यवस्थितपणे आपण सर्वांनी जर केला तर गॅरंटीनं सांगतो या उन्हाळ्यात आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा जीव हा 100% वाचतो। जर आपण सर्वांनी बघितलं तर कडक उन्हामुळे कित्येक कुक्कुटपालक बांधव आहेत की ज्यांच्या फार्मवर कोंबड्या व पिल्ल लक्षणं न दाखवता एक्सपायर होत आहे। मला वाटते तुमच्या सुद्धा फार्मवर असं घडलेलं असू शकते, पण लक्षात घ्या उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांवरती आजार येण्याचं प्रमाण हे कमी असते। जो कोंबड्यांचा आणि पिल्लांचा जीव हा उन्हाळ्यात जात असतो त्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण असते ती म्हणजे उष्णता। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली जी कोंबडी आणि पिल्लं असतात ही शीत रक्तपेशी असणारे पक्षी आहेत। मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले तुम्हाला समजून की शीत रक्तपेशी असणारे पक्षी म्हणजे काय, तरी देखील 2 ओळीत सांगतो। बघा, ज्या पक्ष्यांना अथवा प्राण्यांना स्वतःच्या शरीरातील तापमान वाढवता येत नाही अथवा कमी सुद्धा करता येत नाही त्या पक्ष्यांना अथवा प्राण्यांना शीत रक्तपेशी असणारे पक्षी अथवा प्राणी असं म्हटले जाते। होते काय बरं? बघा, उन्हाळ्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो की तापमान हे वाढते। बरं, तापमान वाढलं तर काय होते? तापमान वाढलं तर काय होत असते, कोंबडी आणि जे पिल्लं आहेत तर यांच्या शरीरातून जो आहे तो घाम बाहेर काढणाऱ्या घाम ग्रंथी उपलब्ध नसतात आणि मग ते स्वतःच्या शरीरातील घाम बाहेर टाकण्यासाठी काय करतात, असं वर तोंड करतात आणि वर तोंड करून श्वास घेतात, म्हणजे उच्छ्वासावाटे ते काय करतात, शरीरातली गरमी बाहेर टाकतात। आता जोपर्यंत त्यांना शरीरातील गरमी बाहेर टाकणं त्या ठिकाणी यशस्वीरित्या सुरू आहे किंवा त्याच्यात ते यश प्राप्त करत आहेत तोपर्यंत जीव वाचतो। ज्या दिवशी कनेक्शन तुटलं त्या दिवशी जीव हा गेला। आता मग आपल्याला काहीतरी दुसरी व्यवस्था करावी लागेल ना या गरमीला कंट्रोल करण्यासाठी, आणि हीच व्यवस्था जी केली जाते त्या व्यवस्थेला म्हटलं जाते मेहंदीचा वापर। आता तुम्हाला समजावून सांगतो की मेहंदीचा वापर जर आपण केला तर कोंबड्याचं या गरमीपासून, उष्णतेपासून कशा पद्धतीनं संरक्षण होते लक्षात घ्या। ज्या वेळेस आपण ज्या कोंबड्या आहेत आणि पिल्लं आहेत त्यांना मेहंदी लावतो, असं गृहीत धरा आपण लावल्यानंतर काय होते की त्या ठिकाणी थंडावा हा त्यांच्या शरीराच्या आतमध्ये जातो। कारण लक्षात घ्या, जरी आपण वरून लावली असली तरी देखील जे सूक्ष्म सूक्ष्म छिद्र असतात, मायक्रो होल्स, त्याच्या माध्यमातून या मेहंदीची शीतलता त्यांच्या शरीरात पोहोचते आणि ती काय करते, थेट एक काम करते। कोणतं काम करते तर जी कोंबडी आणि पिल्ले त्यांच्या शरीरातील जी असणारी त्या ठिकाणी उष्णता आहे तिला इन कंट्रोल करते आणि याच्यामुळे काय होते, विनाकारण जे पाणी त्या ठिकाणी निघून जाते ते पाणी त्या रोखण्यामध्ये यशस्वी होतात। म्हणजे याचा अर्थ काय की पाण्याची लेव्हल मेंटेन करतात।
म्हणजे मेहंदीची शीतलता उष्णतेला वाढू देत नाही आणि पाण्याच्या लेवलला कमी होऊ देत नाही. आणि तुम्हाला सांगतो, उन्हाळ्यामध्ये जो कुक्कुटपालक बांधव आपल्या कोंबडीच्या व पिल्लांच्या शरीरातील असणाऱ्या उष्णतेला कमी करण्यात यशस्वी झाला आणि कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरातील पाण्याचं जे प्रमाण कमी होत जातंय त्याला कमी होण्यापासून रोखण्यात यशस्वी झाला, तर तो कुक्कुटपालक बांधव या उन्हाळ्यात नाही, येणाऱ्या कित्येक उन्हाळ्यामध्ये सुद्धा कडक उन्हापासून आपल्या कोंबडीचं व पिल्लांचं संरक्षण करू शकतो. किंबहुना त्याच्या फार्मवर एक सुद्धा कोंबडी आणि पिल्लू हे उन्हामुळे एक्सपायर होणार नाही. आता मग ही मेहंदी लावल्यानं काय फायदा होतो ते आपण समजून घेतलं. आता समजून घेऊयात की ही मेहंदी लावायची कशी. तर लक्षात घ्या मित्रांनो, मेहंदीचा वापर तुमच्याच्याने एक्स्ट्रा झाला तर याचा 1% सुद्धा प्रतिकूल परिणाम कोंबड्यांवरती होत नसतो. म्हणजे ही भीती सोडून द्या की बाबा मी लावलं तर काही एक्स्ट्रा तर व्हायचं नाही, तर काहीही एक्स्ट्रा होत नाही. आता मेहंदी कुठं आणि कशी लावायची, तर बघा मित्रांनो, जर आपल्या कोंबडीच्या आणि पिल्लांच्या डोक्याच्या साईडला जिथं तुरा असतो तिथं फोडं आलेली असतील तर काय करायचं, ते सगळं फोडं डेटॉलनं धुवून घ्यायची आणि त्याच्यावरती मेहंदी लावायची. तर मेहंदी लावणं शक्य नसेल, कुणाला घाण वाटत असेल तर मेहंदी कोणाला जसं पेननं पिन पॉईंट करतो असं 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 करून घ्यायचं. असं 2-3 दिवस करायचं. सकाळी काय करायचं, मेहंदी लावायची आणि संध्याकाळी साध्या पानानं धुवून घ्यायची. बस 4-5 दिवस करा, ते फोडं निघून जातात. याला देवी रोग म्हणतात. ओके. पण आपल्याला तर असं म्हणायचं की त्यांचं उन्हापासून संरक्षण करायचं, रोगाचं काही घेणं देणंच नाही, रोग येऊच द्यायचा नाही. तर मग काय करायचं, मेहंदी कोण वापरायचं नाही, हा महाग पडतो. मग कोणती पण तुमच्या मार्केटमध्ये जी मेहंदी मिळते, मग हर्बल मिळो का ती आर्टिफिशियल मिळो, कोणती मिळो, मग निशा मेहंदी मिळो, नाही तर कोणती आणा, गणपती छाप, जे काय मला काही घेणं देणं नाही. आणि कोणत्या कलरची आणायचं याचा काही विशेष असा प्रॉब्लेम नाही. पण एक माझं मत आहे, काळ्या रंगाची आणू नका. काळ्या रंगाचा प्रॉब्लेम काय होतोय, काळा रंग हा उष्णतेला खेचून घेतोय. मग काय होते की आपल्या कोंबडीला जास्त उष्णतेची बाधा होते. तर काळा रंग आणू नका. मग आणा ब्राऊन, आणा दुसरा कोणताही आणा, काय प्रॉब्लेम नाही. आणला मस्तपैकी त्याला काय करा, पाण्यामध्ये मिक्स करा. आपण डोक्याला कशी लावतो तशीच मेहंदी घ्यायची, फक्त अशी हातामध्ये घ्यायची ना, मस्तपैकी त्यांच्या डोक्याच्या पूर्ण भागाला, बाकी कुठंच लावायची नाही. डोळ्याच्या वरती पूर्ण डोक्याच्या भागाला लावून टाकायचे, तुऱ्याच्या आसपास पूर्ण घोळसून टाकायचे. थर थोडासा जाड झाला तरी काही हरकत नाही. मग हे केलं तुम्ही सातत्यानं, तुम्हाला सांगतो तुमच्याच्यानं जेवढे दिवस करणं शक्य आहे तेवढे दिवस. पण याला एक सोपा उपाय, तुम्ही काय करायचं, एकदा अशी मेहंदी लावून टाकायची आणि 2-3 दिवस काय करायचं, त्याला धुवायचं पण नाही. मग 2-3 दिवसानं काय करायचं, धुवायचं, पुन्हा लावायचं. म्हणजे आठवड्यातून 2दा नाही तर 3दा करायचं. 40 डिग्रीपर्यंत तापमान असेल तर 2दा करा, 40च्या वर गेलं 45-44 असं असेल तर तेव्हा 3दा करा. बस असा उपाय करा, तुम्हाला गॅरंटीनं सांगतो तुमची एक पण कोंबडी, एक पण पिल्लू या उन्हाळ्यात, या कडक उन्हामुळे, या उन्हाच्या त्रासामुळे एक्सपायर होणार नाही. आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट काय आहे की बाबा ठीक आहे, हे फायदे होतात, आणखी काय फायदे होऊ शकतात का, कारण आपलं भारतीय मन आहे, आपल्याला वाटते एकासोबत एक फ्री असायला पाहिजे. तर मग आणखीन फायदे सांगतो. जर तुम्ही हे व्यवस्थितपणे केलं तर ठीक आहे, रोगापासून बचाव व्हायला सगळं व्हायला. कारण कसं आहे, आपण म्हणतो की सर सलामत तो पगडी 50 आणि मुर्गी सलामत तो फार्म 50. बरोबर आहे. चला आपण तिचा जीव वाचवला. मग अंडे उत्पादनात वाढ होती का सर, तर गॅरंटीनं सांगतो अंडे उत्पादनात वाढ होते. मला सांगा, उन्हाळ्यात अंड्याचं उत्पादन कमी कशामुळे होते, तर उन्हाळ्यात अंड्याचं उत्पादन या उन्हामुळेच कमी होते. मग ह्या उन्हाला म्हणजे आपण काय केलं की वरच्या सूर्याला झाकू शकत नाहीत, पण कोंबडीच्या शरीरातील उष्णता कमी करू शकतो. आणि कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरातील उष्णता कमी केली तर पिल्लाचा जीव वाचेल. पिल्लू काय अंड घालणार नाही, पण कोंबडी जी आहे ती मात्र अंड घालणार. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की त्यांच्यावरती शायनिंग येणार, त्याच्यामुळे मार्केटमध्ये रेट चांगला मिळणार. आणि सगळ्यात महत्त्वाची अडसर टेन्शन की उन्हाळ्यात आमच्या कोंबडींना पिल्लांना किती खाऊ घातलं तर त्यांचं वजन काय वाढत नाही, या छोट्याशा बदलामुळे तुम्हाला गॅरंटीनं सांगतो तुमच्या कोंबड्यांचं व पिल्लांचं 100% वजन वाढायला मदत होते. मग मला सांगा, असं बोटावरती मोजान तुमचे किती फायदे व्हायले. तर आता लॉस किती होणार, तर लॉस याच्यात कोणताच होणार नाही, 0% नुकसान आहे. आणि तुम्हाला माहिती आहे तुमचे उदय सर 0 बजेटचे माणूस आहे, तर ते फक्त 0 बजेट म्हणजे ते लॉस 0 असणाऱ्या गोष्टीच आणतात, फायदा 100% आणि लॉस 0%. तर अशा पद्धतीनं आपण सर्वांनी मेहंदीचा वापर करायला हवा. अशा पद्धतीनं जो कुक्कुटपालक बांधव मेहंदीचा वापर करेल तो 100% या कडक उन्हापासून आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा बचाव करण्यात यशस्वी होईल. आता बरेचसे कुक्कुट बांधव काय म्हणतात की सर किती जबरदस्त माहिती, किती सहजरित्या तुम्ही सांगून जातात,
पण आम्हाला काय प्रॉब्लेम आहे, की सर आम्ही काय करतो YouTubeवर तुमचं नाव टाकतो, कुक्कुटपालन टाकतो, सर्च करण्याचा प्रयत्न करतो, पण तिथं आम्हाला पाहिजे तो व्हिडिओ मिळत नाही. अशी काही सुविधा आहे का सर, की बाबा आम्हाला डायरेक्ट तुमचं मार्गदर्शन मिळेल? तर मित्रांनो, तुमच्यासाठी ही सुविधा केली आहे. मला माहिती आहे तुम्हाला कोणती अडचण आहे. त्याच्यानुसार चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या कुक्कुटपालक बांधवांसाठी एक नशीब पालटणारी संकल्पना मी घेऊन आलोय. या संकल्पनेचं नाव काय मित्रांनो? आपल्यासाठी असणारी अद्भुत ऑनलाईन ट्रेनिंग. तर ही जी ऑनलाईन ट्रेनिंग आहे मित्रांनो, आता सुरू आहे. ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता आपण Google Meetवर घेतो आणि ही लाईव्ह असते, लक्षात घ्या. याच्यामध्ये सुरुवातीला वेदर बुलेटिन असते, माफ करा, सुरुवातीला लेक्चर असते, त्यानंतर वेदर बुलेटिन असते. लेक्चर एक होईल. वेदर बुलेटिनमध्ये काय किंवा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती कशा पद्धतीनं प्रतिकूल परिणाम होणार आणि त्यांचा बचाव करण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत. आणि सेगमेंट नंबर 3 मध्ये कसं असते किंवा जेवढे प्रश्न आठवड्याभरात तुमच्या मनात निर्माण झाले असतील त्या सर्व प्रश्नांची लाईव्ह उत्तरं मी देत असतो. आता आणखीन एक प्रश्न उद्भवला आहे, की बाबा सर तुम्ही रविवारी प्रश्नांची उत्तरं देतात, पण इतर दिवशी प्रश्न पडले तर कोण सांगणार? याची पण आपण सुविधा करून ठेवलेली आहे. दुपारी 3 ते संध्याकाळी 8च्या दरम्यान आपले लाडके लखन सर येतं. 84 21 82 62 62वर कॉल करा. तुम्ही त्यांना प्रश्न विचारा, उत्तरं प्राप्त करा, काही अडचण नाही. पण एक अट आहे, लखन सर हे त्या ठिकाणी आपल्याकडे असणाऱ्या जॉबवर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावरती सुद्धा काही नियम व अटी आहेत. त्यांचा कॉल हा दुपारी 3 ते संध्याकाळी 8 मध्ये रेकॉर्ड होतो आणि सकाळी सुद्धा होतो. तर त्यांना दिलेला नंबर हा कंपनीचा नंबर आहे आपल्या आणि कॉल रेकॉर्ड होत असतो. त्यामुळं त्यांचे हात बांधलेले आहेत माहिती फ्री देण्यासाठी. तुम्ही पण समजून घ्या, कारण आम्हाला ही कॉल रेकॉर्डिंग आमच्या असणाऱ्या टीमला दाखवावी लागते आणि मग जे पेमेंट भरतात ते आमचे कुक्कुटपालक बांधव हे आक्षेप घेत असतात. त्यामुळं तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर बिंदास 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, जेवढे प्रश्न आहेत तेवढे विचारू शकतात. आता जॉईन कसं व्हायचं? सिंपल प्रोसेस आहे. ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांनी माफक शुल्क भरून जॉईन व्हायचं आहे. जॉईन होण्यासाठी तुम्हाला लखन सरांना कॉल करायचा आहे. नंबर आहे 84 21 82 62 62. लखन सरांना कॉल करून सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर काय म्हणतील तुम्हाला? तुम्ही एक काम करा, यासाठी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62वर आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती पाठवली की मग काय करतील लखन सर? आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर देतील. कोणता आहे तो? 82 65 088 460, म्हणजे 8265088460. बस याच्यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्यानं अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास सखोल मार्गदर्शन मिळते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होतो परिपूर्ण. आपण हा विचार करतो की माझे 500 रुपये चालेत, पण हा विचार करत नाहीत की आपल्या एका कोंबडीची सुद्धा ही किंमत नाहीये. शेवटी तुमचा निर्णय. ज्यांना जॉईन व्हायचे व्हा, ज्यांना नाही व्हायचे त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी ज्ञान प्राप्त करत चला. पण प्रवेश मर्यादित आहेत, नाहीतर आपण उचलला फोन मला द्या प्रवेश असं नाही होणार. त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर जॉईनिंग करून घ्यावी. आता याच्यात जॉईन झाल्यावर तुम्हाला 2 मिनिटात सांगतो फायदे काय होणार. आपला खाद्य खर्च कोंबड्यांचा व पिल्लांचा 80% कमी होणार, कारण आमचं मार्गदर्शन तसं आहे. कोंबडीवर व पिल्लांवर आजार येण्याचं प्रमाण 80% कमी होणार, कारण लसीकरण कधी व कसं करायचं हे आम्ही सांगतो. आणि त्याचबरोबर लसीकरण करून सुद्धा काय आजार आला तर बा कोणता इलाज करायचा हे पण सांगतो. त्याबरोबर शेड कसा उभारायचा, लांबी रुंदी उंची किती घ्यायची, दरवाजे कुणीकडून सोडायचे सगळं सांगितलं ते, ज्यामुळे आपल्या पैशाची, जागेची, वेळेची, मेहनतीची बचत होते. सरते शेवटी कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले कुठे विकायची याबद्दलही माहिती दिली जाते, ज्यामुळे विक्रीचं टेन्शन सुद्धा दूर होते. विचार करा, या सर्व सुविधा जर 500 रुपयात मिळत असतील तर काही हरकत नाही. शेवटी जॉईन व्हायचं असेल तर 84 21 82 62 62वर आत्ताच्या आत्ता कॉल करा. आणि मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आपण प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय. या ग्रुपमध्ये आपल्याला मोफत एंट्री मिळू शकते. यासाठी 84 21 82 62 62 या व्हॉट्सअप क्रमांकावरती नाव, पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं किंवा मेहंदीचा वापर करून कडक उन्हापासून किंवा उन्हाळ्यात आपण कोंबड्यांचं व पिल्लांचं गरमीपासून कसं संरक्षण करू शकतो. जरी काही आणखीन प्रश्न उद्भवले असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनच्या माध्यमातून विचारा. या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहीन. व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला असेल हा व्हिडिओ लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून आपला मित्र उदयला हा व्यक्त करतो. खूप खूप आभार.